विधानसभेत सत्ताधाऱ्यांचं प्रचंड बहुमत, तर विरोधक हाताच्या बोटावर मोजणे येते. पण या मोजक्यांमध्ये दोन जण सध्या सरकारची झोप उडवत आहेत. अहो, कोण म्हणून काय विचारताय? हे दोघे म्हणजे एक मामा आणि एक भाचा. कोण आहेत हे मामा भाचा आणि सध्या विधानसभेत का वाजतोय त्यांच्या नावाचा डंका? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मामा भाच्याची जोडी सरकारला घाम फोडी. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. विरोधी बाकांवर बसून सरकारच्या नाकात दम आणणाऱ्या मामा भाच्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरणारी ही मामा भाच्याची जोडी आहे तरी कोण? सांगतो. एक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पाटील. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हे दोघे सभागृहात ग्रामीण भागातले प्रश्न मांडून सरकारला घाम फोडतात. सगळ्यात आधी या मामा भाच्याच्या जोडीची ओळख करून देतो. मामा आहेत कैलास पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, तर त्यांचे भाचे आहेत अभिजित पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार. कैलास पाटील म्हणजे धाराशिव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार, त्यामुळे सभागृहाचे सगळे बारकावे त्यांना ठाऊक आहेतच. शिवाय त्यांची आणखी एक स्पेशल ओळख म्हणजे ठाकरे गटातून फुटून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांचे ते जीवश्च कंठच्छ मित्र. कैलास पाटलांचे भाचे म्हणजे अभिजित पाटील. अभिजित पाटील म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार. माढा मतदारसंघातून ते पहिल्यांदाच विधानसभेवर गेले, पण पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी आपली छाप सोडली. आता जरा हे मामा भाचे सरकारची कशी कोंडी करतायत ते ऐकू. कैलास पाटील ग्रामीण भागातले, पण प्रश्न मांडण्यात एकदम एक्सपर्ट. मामा कैलास पाटील यांची प्रश्न विचारण्याची स्टाईलच वेगळी. ते मुद्देसूद प्रश्न विचारतात आणि शेवटी असा एक टोला हाणतात की सगळं सभागृह पोट धरून हसतं. चालू अधिवेशनात त्यांनी शेतीचे प्रश्न, पीक विमा, नुकसान भरपाई यावर प्रश्न विचारून कृषी मंत्र्यांना चांगलंच अडचणीत आणलं. आणि अभिजित पाटलांचे हे मामा कृषी मंत्री दत्ता मामा भरणींना म्हणाले, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण तुम्ही महाराष्ट्राला मामा बनवू नका. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट. ग्रामीण भागातले रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांवर ते आकडेवारीसह बोलतात, त्यामुळे उत्तर देणं सत्ताधाऱ्यांना अवघड जातं. शिवाय आमदारकीची ही त्यांची दुसरी टर्म असल्यानं त्यांना सभागृहाचे नियम पण पक्के ठाऊक आहेत. कधी लक्षवेधी तर कधी तारांकित प्रश्न विचारून सरकारवर नेमका वार करणं ही त्यांची खासियत. आता भाच्याचा अंदाज ऐका. अभिजित पाटील म्हणजे सहकार क्षेत्रातून राजकारणात आलेली तरुण तोफ. वयानं तरुण पण बोलण्यात तडफ. ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अडचणीत आलेला कारखाना त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवला. त्यामुळे सहकार, शेती आणि ग्रामविकास या विषयांवर जबरदस्त पकड. एमपीआयडी कायदा म्हणजे ठेवीदारांच्या हित संरक्षणाचा कायदा. त्यातल्या सुधारणा विधेयकावर त्यांनी केलेलं अभ्यासपूर्ण भाषण सगळ्यांनी ऐकलं. अध्यक्ष महाराज, आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला बोलू द्या, आमचं ऐकून घ्या, असा आवाज टाकताच सारे सत्ताधारी शांत. ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा, सहकारी बँका, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ते आक्रमकपणे पण मुद्देसूदपणे सरकारला घेरतात. पहिल्याच टर्म मध्ये एवढा आत्मविश्वास म्हणजे कमालच म्हणायची. आता मजा बघा. मामा ग्रामीण शेतीचे प्रश्न मांडतो, तर भाचा सहकार आणि ग्राम विकासाचा विषय मांडतो. दोघेही वेगवेगळ्या पक्षातून, पण दोघांच्या केंद्रस्थानी एकच, सर्वसामान्य माणूस. सभागृहात सत्ताधाऱ्यांचा बहुमत असल्यानं विरोधकांचा आवाज दाबला जातो, पण ही मामा भाच्याची जोडी असे काही प्रश्न विचारते की उत्तर दिल्याशिवाय सुटकाच नाही. थोडक्यात काय, तर मामा अनुभवाच्या जोरावर बोलतो आणि भाचा अभ्यासाच्या बळावर. मामा विनोदी टोला हाणतो, तर भाचा आकडेवारी मांडतो. एकूणच सरकारसाठी ही मामा भाच्याची जोडी म्हणजे डबल ट्रबल. तुम्हाला कशी वाटली ही जोडी? मामा भाच्याची जोडी सरकारला घाम फोडी.